नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या विशेष भागात आपलं स्वागत. आपण कालच्या भागात जाणून घेतलं की कोकणातल्या नेमक्या पर्यटन विषयक संधी काय आहेत, पर्यटन विषयक नेमका आवाका कसा होता आणि हे सगळं मांडणारा, हे सगळं करून दाखवणारा माणूस आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बोलतोय. विजय चव्हाण, पुन्हा एकदा स्वागत या विशेष भागात. मला सांगा, कोकणचं प्रोजेक्शन हे न झाल्यामुळे पर्यटनापासून कोकणचा इतका जो वर्ष भाग होता तो वंचित राहिला होता, असं माझं एक ठाम म्हणणं आहे. कारण ज्या पद्धतीने कोकणचं प्रोजेक्शन अजूनही होतंय ते फक्त, मी तर असं म्हणेन, फक्त 20% आहे. 60% किंवा संपूर्णपणे 80% आपण दाखवलाच नाहीये. कोकण नेमका काय आहे, जो गावागावातला आहे, हा जर दाखवायचा असेल तर सरकारी पातळीवर आणि गाव पातळीवर नेमक्या काय काय गोष्टी होणं आवश्यक आहे. कोकण जसं आपण म्हणतो आजकाल जमाना मार्केटिंग आणि पब्लिसिटीचा आहे. या दृष्टीने ज्याला एखाद्या भागाबद्दल आपल्याला पर्यटनाचा विकास करायचा असेल तर महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्याबद्दल खूप पब्लिसिटी करणं अत्यंत आवश्यक आहे. ह्याच्यासाठी वेगवेगळे जी माध्यमं आहेत पब्लिसिटीची, आंतरराज्यीय माध्यमं आहेत किंवा जी इलेक्ट्रॉनिक मीडियाज आहेत, इव्हन प्रिंट मीडियाज आहेत, या ठिकाणी सातत्याने लिखाण व्हायला पाहिजे. आणि या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये जिथून महत्वाचे पर्यटक येऊ शकतात या सर्व भागामध्ये लोकांना कळलं पाहिजे की या देशातला असा एक सुंदर भाग आहे की तो बघण्यासारखा आहे आणि तिथे अनेक विविधता आहे. तिथे समुद्र आहे, तिथे खाड्या आहेत, तिथे पक्षी आहेत, तिथे प्राणी आहेत, तिथे अनेक तऱ्हेची वनस्पती आहेत, तिथे फुलं आहेत, उत्तम उत्तम उत्पन्न आंब्याची, काजूची, नारळाची झाडं आहेत. याचं सगळं, तसंच तिथे गड किल्ले आहेत, तिथे सुंदर दुर्ग आहेत आणि या सगळ्या गोष्टीचं तिथला उत्तम कला, या सगळ्याचं एक प्रकारे पब्लिसिटी जी आपण म्हणतो ना, कॅम्पेन करून हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. अनेक भागामध्ये त्याच्याबद्दल प्रचार प्रसार केलं पाहिजे किंवा जे आंतरराज्यीय जी कार्यक्रम होतात त्यामध्ये ह्याचं प्रोजेक्शन व्हायला पाहिजे. जसं जागतिक स्तरावर लंडन किंवा बर्लिनमध्ये वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट होतं किंवा ITB बर्लिनमध्ये होतं, अशा तऱ्हेने मोठमोठे जे ठिकाणं आहेत जगातली, त्या ठिकाणी जाऊन तिथे प्रचार प्रसार करणं आणि ते सांगणं, सातत्याने त्याच्यावर सांगणं. तिथले जे टूर ऑपरेटर्स आहेत त्या भागातले किंवा जे टूर ऑपरेटर आहेत, टूर मॅनेजर्स आहेत, यांना सगळ्यांना या भागात आणणं, या ठिकाणी त्याला दाखवणं, त्याची माहिती देणं आणि तऱ्हेने हा भाग प्रदेश कसा सुंदर आहे हे सातत्याने सांगत राहणं, या बाबतीत अत्यंत काम करणं आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाचं महाराष्ट्र पर्यटन महामंडळ त्याबद्दल काम करत आहे. परंतु हे लक्षात घेता स्थानिकांनी सुद्धा, जी काय स्थानिक संस्था आहेत त्यांनी सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे की सातत्याने म्हटलं पाहिजे की माझा भाग सुंदर आहे, माझं गाव सुंदर आहे, माझा परिसर सुंदर आहे आणि त्या भागात सुंदर भागामध्ये येण्यासाठी तुम्ही जे काय प्रयत्न कराल त्यासाठी मी तुम्हाला मदत करेन. अशा तऱ्हेचा जर अप्रोच आपण सातत्याने ठेवला तर मला वाटतं हे जे पर्यटनाच्या संकल्पना राबवणं सोपं जाईल आणि त्या तऱ्हेने तिथल्या तरुणाला, तिथल्या भागातल्या लोकांना एक मोठं काम निर्माण होऊ शकेल, रोजगार निर्मिती होऊ शकेल आणि त्या माध्यमातून तिथल्या स्थानिक उद्योजक निर्माण होतील आणि उत्तम प्रकारचं उत्पन्नाचं साधन निर्माण होऊ शकेल. नक्कीच हाच प्रश्न घेऊन येतो. म्हणजे आम्हाला असं वाटतं की ऑनर जे आपण बघतो एखाद्या जाहिरातीमध्ये अमिताभ बच्चन सांगतात की एक बार तो आओ हमारे गुजरात में, तोच ब्रँड अँबॅसेडर नंतर बदलतो, एक बार तो आओ हमारे मध्य प्रदेश में, दिल्ली में, असं सांगतो. खरं तर कोकणाला कुठल्याही ब्रँड अँबॅसेडरची गरज नाहीये. पण कोकणाचं जर प्रोजेक्शन करायचं असलं, इथल्या गावांचं, इथल्या वाडीचं, वस्तीचं स्वतःचं अस्तित्व आहे, स्वतःचं देखणेपण आहे, पण हे जर प्रेझेंटेशन करायचं आहे तर ती जबाबदारी फक्त MTDCचीच आहे का, की खाजगी गावांनीही जर ठरवलं तर ते स्वतःच्या गावाचं प्रोजेक्शन करू शकतात? तुमची काय मत आहे? माझं मत आहे की MTDC आपल्यापर्यंत त्यांचं काम करतायत, ते करत राहणार आहेत, त्याबद्दल नाही. पण प्रत्येक गावाने, पंचक्रोशीने, तालुक्यातल्या ज्या संघटना आहेत, ह्या भागामध्ये अशा तऱ्हेने काम करणारे जे ग्रुप आहेत, यांनी पण सातत्याने त्याबद्दल प्रयत्न केला पाहिजे. यांनी जिथे अशा तऱ्हेचे सेमिनार्स असतील, अशा ठिकाणी आंतरराज्यीय जी कॉन्फरन्स असतील त्या ठिकाणी आपले लोक प्रतिनिधी केले पाहिजे आणि त्यांनी आपलं प्रेझेंटेशन केलं पाहिजे. त्यांनी सांगितलं पाहिजे की मी माझ्या गावामध्ये आलात की किती तऱ्हेचं तुम्हाला उत्तम उत्तम सोयी सुविधा तुमच्या मिळू शकतात आणि उत्तम प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला राहणं सोयीचं होऊ शकतं. या तऱ्हेचा प्रचार करत राहणं, ज्या वेळेला अशा संधी मिळतील, जिथे त्यांना जाण्याची संधी मिळेल तिथे त्यांनी गेलं पाहिजे, त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडत राहिलं पाहिजे आणि काम करत राहिलं पाहिजे. आता हे करत असताना मी तुम्हाला म्हणतो एखादा इंडिव्हिज्युअल माणूस करू शकणार नाही, परंतु जर एखादा ग्रुप
म्हणजे त्या तालुक्याचा ग्रुप संघ किंवा संघटना असेल तर त्या तऱ्हेचा त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह तो करू शकतो आणि तो बोलू शकतो, तो जाऊ शकतो आणि त्या तऱ्हेने आपलं म्हणणं सातत्याने मांडू शकतो आणि लोकांना कन्व्हिन्स करू शकतो. दुसरं मी तुम्हाला सांगतो अतिशय आणखी एक महत्वाचा भाग, अनेक टूर ऑपरेटर जे आहेत, आंतरराज्यीय टूर ऑपरेटर म्हणजे दिल्लीचा टूर ऑपरेटर आहे, कलकत्त्याचा आहे किंवा मद्रासचा आहे, बेंगलोरचा आहे, हे जे टूर ऑपरेटर्स आहेत त्यांना आपल्या भागात आणलं पाहिजे, त्यांना हे दाखवलं पाहिजे, त्यांना म्हटलं पाहिजे की तुमची ज्या टूर्स आहेत वेगवेगळ्या त्याच्यामध्ये आमचं कोकण त्याच्यात ऍड करा, आमची ठिकाणं ऍड करा त्याच्यामध्ये आणि तुम्ही आमच्याकडे पर्यटक घेऊन या आणि मग त्या पर्यटकांना त्यांची सोयी सुविधा आम्ही त्यांना उत्तम प्रकारे देऊ शकतो हे त्यांना सातत्याने सांगावं लागेल. नक्कीच हे ज्यावेळी आपण सांगू त्याच वेळी त्यांच्यापर्यंत जसे पोहोचू तसे आपण किती सक्षम आहोत, आपल्यासाठी सरकार किती करतंय, एमटीडीसी काय करतंय हेही देखील या तरुणांना कळणं आवश्यक आहे. प्रश्न खूप साधा आहे आणि कालच्या एपिसोड नंतर असंख्य कॉल्स त्याच विषयासंदर्भात आले की एमटीडीसीच्या अशा कोणत्या योजना आहेत ज्या सर्वसामान्य भूमिपुत्रासाठी आहेत आणि कारण प्रत्येक माणूसच हॉटेल्स बांधू शकतो, रिसॉर्ट बांधू शकतो असं नाही, पण प्रत्येक माणूस स्वतः परत हा 4 अक्षरांवर स्वतः आर्थिक सक्षम होऊ शकतो. काय योजना आहे? मी तुम्हाला काल जसं सांगितलं की न्याहारी निवास योजना शासन म्हणजे महामंडळाच्या आहेत सुरू, त्यात तुम्ही ताबडतोब रजिस्ट्रेशन करणार. तसंच त्यांची महाभ्रमण योजना आहे ज्यामध्ये वेगळं पर्यटन करणारा असा ग्रुप असेल, ऍडव्हेंचर टुरिझम करणारा असेल किंवा अगदी कृषी पर्यटन करणारा असेल किंवा इको टुरिझम करणारा असेल किंवा वॉटर स्पोर्ट्स किंवा वेगवेगळे पर्यटनाच्या संबंधातले असलेले जे उद्योग करणारे जे व्यक्ती किंवा संस्था असतील या त्या महाभ्रमणच्या स्कीम खाली रजिस्टर होऊ शकतात आणि त्याच्याप्रमाणे त्यांना महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचं एक बॅनर मिळालं की त्या दृष्टीने त्यांचं तिथे त्यांच्या साईटवर त्याचं नोंदणी होईल, त्याचं वेबसाईटवर त्याची नोंदणी होईल, त्यामुळे ते थोडंसं त्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामधून लोकांपर्यंत जाईल आणि ज्या ज्या वेळेला अशा तऱ्हेचे सेमिनार असतील त्यामध्ये ते जाऊन आपल्या गावातलं किंवा आपलं हे वेगळं पर्यटन कसं आहे याची माहिती त्या संबंधित पर्यटकांना देऊ शकतील, जगाला देऊ शकतील. नक्कीच ह्या जरा निवास आणि न्याहारी महाभ्रमण आहेत आणि या व्यतिरिक्त पर्यटनाच्या चालनेसाठी एमटीडीसी सर्वसामान्यांसाठी किंवा इथल्या भूमिपुत्रांसाठी काय काय योजना घेऊन येते असतं नेहमी? महामंडळ त्या दृष्टीने काम करतच आहे, त्यामुळे तिथे काही डेस्टिनेशन्स डेव्हलप करणं, अच्छा ठिकाणं म्हणजे जसं आता आपण तारकर्ली केलं किंवा वेंगुर्ला सागरेश्वर झालं, आता नवीन पर्यटन ठिकाण येत आहे कुणकेश्वरामध्ये सुद्धा पर्यटन रिसॉर्ट त्यांचं बांधून तयार आहे आणि त्या दृष्टीने त्या परिसरात ठिकाणं डेव्हलप करून एकाच वेळी असंख्य लोकांना रोजगार निर्मिती करण्याचं मोठं काम एमटीडीसीने केलंय. काल आपण एका विषयावर बोलत होतो आणि त्याच विषयावरची उत्सुकता ही आजही माझी तशीच आहे की डेक्कन ओडिसीनं प्रवास करणं हे परदेशी पर्यटकांना केलेली आपण लावलेली सवय आहे, त्याचा उत्स्फूर्त मिळालेला प्रतिसाद असेल किंवा त्या पर्यटकांना इकडची श्रीमंती दाखवण्याचा अभिनव मार्ग असेल, हा अनुभव कसा होता तुमच्यासाठी? खरंच तुम्हाला सांगतो डेक्कन ओडिसी ही जी संकल्पना राबवली गेली की त्यामध्ये महाराष्ट्र प्रोजेक्ट करणं हा महत्वाचा भाग होता. हे पब्लिसिटी कॅम्पेन करण्यासाठी ही ट्रेन निर्माण केली गेली. त्या ट्रेनमुळे की महाराष्ट्र हे डेस्टिनेशन होऊ शकतं आणि तिथे लोक येऊ शकतात, जगभरामधले लोक त्यामध्ये येऊ शकतात, ही एक संकल्पना आहे. ती ट्रेन फार प्रॉफिटमध्ये चालेल किंवा हे चालेल हा उद्देश त्याच्यामागे नव्हता. मुळात उद्देश होता की ती अशा तऱ्हेचं प्रॉडक्ट निर्माण करणं आपण की ज्या प्रॉडक्टमुळे उत्कृष्ट एक आपली जी केंद्र आहेत अतिशय चांगली केंद्र ती केंद्र जगाला त्या नकाशावर आणणं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मला सांगायला अभिमान वाटेल की जी ट्रेन आम्ही जेव्हा सुरू केली तेव्हा 7 दिवसाच्या ट्रिपमध्ये 3 दिवस ती कोकणामध्ये फिरत होती आणि 4थ्या दिवशी ती गोव्याला जाऊन नंतर मग कोल्हापूर वगैरे औरंगाबाद ह्या भागामध्ये. परंतु 3 दिवस कोकणामध्ये सातत्याने परदेशी पर्यटक नेल्यामुळे ज्या लोकांनी हा प्रदेश पाहिलाच नव्हता, कारण पहिल्या जवळजवळ 4-5 ट्रिप जेव्हा आम्ही केला त्या ट्रिप बरोबर मी स्वतः गेलेला आहे आणि त्यावेळेला परदेशी पर्यटक जे होते की ते इतके भारावून गेले की इतका सुंदर प्रदेश आहे की जिथे इतकी सुंदर वनस्पती आहे, जिथे इतकं सुंदर समुद्र आहे आणि इतकं सुंदर खाणं आहे, इतकं सुंदर कला आहेत, ह्या सगळं आम्ही दाखवत होतो त्या कार्यक्रमामध्ये. या कला तिथल्या लोककला दाखवणं, खाण्याचे प्रकार करणं, विविध दाखवणं आणि हे स्थानिकांना त्या बाजूला इन्व्हॉल्व्ह करून घेणं, ते हे काम त्या माध्यमातून करत होतो आणि हे बघून लोक तिथे यायला लागली की जी परदेशामध्ये सुद्धा ह्या कोकणाबद्दल जी माहिती नव्हती ती माहिती अनेक लोकांना व्हायला लागली आणि डेक्कन ओडिसीचा मूळ उद्देश होता की ह्या भागात पर्यटक येणं,
त्या दृष्टीने सफल व्हायला लागला. नक्कीच जेव्हा कोकण आपलाच असा ही संकल्पना परदेशी पर्यटकांपर्यंत रुजवण्यात एमटीडीसीचा आणि तुमचा फार मोठा वाटा होता. मित्रांनो, पर्यटनाच्या अशाच वेगवेगळ्या संकल्पना आहेत. आता पावसाचा हंगाम सुरू झालाय. पावसाळी पर्यटन, कृषी पर्यटन या संदर्भात आपण बोलणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेक नंतर स्वागत. आपल्यासोबत विजय चव्हाण आहेत. मला सांगा, कृषी पर्यटन ही जी संकल्पना आहे ही अजूनही फक्त आपल्याला फ्लेक्स आणि जाहिरातबाजी पुरती दिसते, ती अजून रुजली नाही. खरं तर कोकणात अजूनही शेती आहे, कृषी संपदेवरचा विश्वास आहे, पण आपली शेतीवाडी दाखवणे किंवा त्यांना नारळाच्या बागेतनं फिरवणे, आंब्याच्या बागांमधनं पर्यटकांना फिरायची त्यांची जी पर्यटनाची भूक आहे ती आपण भागवू शकत नाहीये. तो विचार डेव्हलप करणे ही फार मोठी गरज आहे. आणि पावसाळी पर्यटनही आपण करू शकतो. खूप देखणा श्रीमंती असते, धबधबे पाहणे, चढणीचे मासे पकडणे, ही श्रीमंती आपल्याला पर्यटकांपर्यंत वेगळ्या पद्धतीने पोहोचवायची आहे. यासाठी काय काम केलं पाहिजे? यासाठी खरं तर मी असं सांगतो, यासाठी असे प्रोग्राम निर्माण केले पाहिजेत की ज्या ठिकाणं जी आहेत कोकणातली की ही पावसाळी पर्यटनासाठी चांगल्या तऱ्हेने ती आहेत किंवा कृषी पर्यटनाची जी केंद्र आहेत या सर्व केंद्रांनी एकत्र बसून किंवा त्याबद्दल विचार करून किंवा सुवर्ण कोकणच्या माध्यमातून मी म्हणेन की एकत्र एक असोसिएशन करून की ही आपलं नाणं खणखणीत आहे हे लोकांसमोर जाण्यासाठी एक प्रकारचं पब्लिसिटी कशा तऱ्हेने ती करता येईल आणि त्या दृष्टीने आपल्या संपूर्ण पॅकेजेस किंवा जे काय आपण करतो त्याच्याबद्दलची पूर्णतः माहिती, याचं एक सुंदर लिटरेचर किंवा त्याचं इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये माहिती देणं किंवा त्याची वेबसाईट तयार करणं आणि ती जगाच्या नकाशावर पाठवणं, या तऱ्हेने पहिल्यांदा आपल्याला ते काम करावं लागेल. अनेक या लोकांना सगळ्यांना एकत्र आणावं लागेल. मी जसं म्हणतो की न्याहारी निवास योजना सुद्धा अतिशय शासनाची उत्तम तऱ्हेने कोकणामध्ये चालू आहे. त्या सगळ्या न्याहारी निवासच्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे. त्यांनी आपल्या नॉर्म्स आपणच ठरवायला पाहिजेत. आपण आपला प्रसिद्धी माध्यम कसं वापरत आहे आणि कसं तऱ्हेने पुढे जात आहेत की जेणेकरून आलेला पर्यटक हा पुन्हा पुन्हा आपल्या नॉर्म्स आपणच ठरवायला पाहिजेत. आपण आपला प्रसिद्धी माध्यम कसं वापरत आहे आणि कसं तऱ्हेने पुढे जात आहेत की जेणेकरून आलेला पर्यटक हा पुन्हा पुन्हा आपल्याकडे यायला पाहिजे. या दृष्टीने आपण कसं प्लॅनिंग करता येईल आणि हे सातत्याने चालू राहिलं पाहिजे. कारण पर्यटन हा व्यवसाय वाढणारा व्यवसाय. आज आपण एका गावामध्ये 4 न्याहारी निवास करणारे असतील तर उद्या त्याचे 50-25 लोक व्हायला पाहिजेत की जेणेकरून त्या गावामध्ये ती एक प्रकारचं इकॉनॉमी त्याची सुंदर होऊन की त्याप्रमाणे लोकांचं उद्धार होऊ शकतो. या दृष्टीने आपण काम करायला शिकलं पाहिजे. लोकांचा सहभाग जास्त यायला पाहिजे आणि लोकांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. आता नक्कीच लोकांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. मला सांगा, पर्यटन दृष्ट्या जर एकत्र यायचं असेल तर सामुदायिक सहकारी बचत गट किंवा अशा माध्यमातूनही आपल्या गावचा आणि पर्यायानं आपला विकास होऊ शकतो का? आणि अशा संस्था किंवा बचत गट स्थापून त्यांना मिळणाऱ्या संधी या नेमक्या कोणत्या असतात? नाही, अशा तऱ्हेने ह्या लोकांना आता बचत गटाच्या माध्यमातून शासनाच्या योजना ते बचत गट राबवत असतातच, तर तो त्यांना ऍडव्हान्टेज मिळेल. आणि अशा तऱ्हेने एक प्रकारे एकत्र आल्यामुळे आपल्याला सुद्धा काही जे काय आपल्याला मिळवायचं आहे शासनाकडून ते एकत्र जाऊन आपण शासनाकडनं मागून घेऊन ते आपण मिळवू शकू ना. नक्की. थोडासा एक आता तिखट प्रश्न. कोकणी माणूस हा आदरातिथ्याबद्दल प्रसिद्ध आहेच, म्हणजे तो करताना मनापासून करतो, पण आपल्याला ते जे हॉस्पिटॅलिटी असते किंवा या ज्या गोष्टी आदरातिथ्य असतात त्या शाब्दिकरित्या बोलता येत नाही. म्हणजे यायचं असेल तर या, खायचं असेल तर खा, नाही तर जा, ही अजूनही कोकणी माणसाचा फटकळ स्वभाव आहे. या सगळ्या गोष्टी मुळापासून जर बदलायच्या असतील किंवा तरुण पिढीनं या आपल्या आमूलाग्र बदलायच्या असतील तर त्यांनी काय केलं पाहिजे? विशेषतः पर्यटक हा अतिथी देवो भव ही संकल्पना जर रुजवायची असेल तर. म्हणूनच सांगतो की हे कशा तऱ्हेने हँडल करायचं किंवा त्याचं शिक्षण घेणं आवश्यक आहे. त्याचं ट्रेनिंग व्हायला पाहिजे की तुम्ही जसं ना यात आमच्याकडे आहे ते बघा आणि जा, असा अप्रोचच चुकीचा आहे. हा पर्यटनात अप्रोच कधीच चालणार नाही. तर अशा तऱ्हेने अप्रोच झाला तर एकदा पर्यटक आलेला पुन्हा परत येणार नाही किंवा तो आणखी 50 लोकांना जाऊन सांगितलं जाऊ नका तिकडे, अशा तऱ्हेचे लोक आहेत. हा अप्रोचच आपल्याला पुन्हा बदलावा लागेल. पण मग कसा अप्रोच असावा याच्यासाठी ट्रेनिंग आपण घ्यायला पाहिजे किंवा ट्रेनिंग ऑर्गनाईज करायला पाहिजे. या दृष्टीने माझं असं मत आहे की सुवर्ण कोकण माध्यमांसारख्या संस्थांनी पुढाकार घेऊन अशा छोट्या छोट्या ट्रेनिंग ऑर्गनायझेशन सेंटर्स करावी निर्माण आणि त्या ठिकाणी ट्रेनिंग द्यावं. अनेक इन्स्टिट्यूट आहेत आपल्याकडे. अगदी कोकणामध्ये शिक्षणाचा खूप मोठा प्रचार आहे आणि खूप एज्युकेटेड लोक आहेत. या लोकांना एकत्र बसून अशा तऱ्हेने लोकांना एक शिकवणं ही फार काळाची गरज आहे. आणि अशा तऱ्हेची भाषा, उत्तम भाषा ठेवणं, चांगलं नम्रतेने वागणं,
पर्यटकाबरोबर अतिथी देवो भव असं म्हणतो आपण, त्याला देवाची भूमिका आपण दिली आहे अतिथीला. तर त्या देवाला जसं तुम्ही रोज देवचाराला नमस्कार करता देवाला, तर देवाला त्या दृष्टीने आपण त्यांना नमस्कार करूनच आपलं कार्यभाग नक्कीच. खरं तर ही देवभूमी आहे आणि देवभूमीत अतिथी हा देव आहे. हा ज्यावेळी देव आपल्या भूमीत येत असतो तेव्हा त्या देवाला आपण समजून घ्यायचं असतं, आपण देवचारासारखं वागायचं नसतं, तरच खऱ्या अर्थानं पर्यटनाची ही चळवळ आणि संकल्पना खऱ्या रुजत जाईल. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा सुवर्ण कोकण सामर्थ्य कोकणाचे. ब्रेकनंतर स्वागत. आपल्यासोबत विजय चव्हाण आहेत. कोकणातल्या तरुणांनी पर्यटन व्यवसायाकडे ते आता वळतायत, पण त्यांच्या ज्या संकल्पना आहेत, म्हणजे ज्या पद्धतीनं ब्रेकपूर्वी आपण बोलत होतो की यांना मार्गदर्शनाची गरज आहे, ते संकल्पना शोधताना अजूनही आपल्या हॉटेल्स, स्कुबा डायव्हिंग किंवा एखादं वाहन घेणं याच्यातच गुरफटलेले आहेत. अमाप संधी आहेत. त्याच्याकडे पाहण्यासाठी या युवकांनी सुवर्ण कोकण या व्यासपीठाचा कसा वापर करावा असं तुमचं मत आहे? माझं असं मत आहे, सुवर्ण कोकण सारख्या संस्थाच्या माध्यमातून या लोकांनी माहिती घेत राहिलं पाहिजे. कारण आज सुवर्ण कोकणच्या माध्यमातून अनेक लोकांची ही संस्था म्हणजे संबंधित आहे, संपर्कात आहे आणि त्या माध्यमातून अनेक संकल्पना उत्तम प्रकारे ही संस्था राबवत आहे. तर ह्याची माहिती घेणं, ह्याच्या संपर्कात राहणं आणि सुवर्ण कोकणाकडनं सातत्याने त्याची माहिती मिळवत राहणं आणि आपला व्यवसाय कशा तऱ्हेने उत्तम प्रकारे करता येईल याचं मार्गदर्शन करत राहणं ही काळाची आता गरज आहे. ही प्रत्येक तरुणांनी, प्रत्येक उद्योजकाने लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने काम करायला सुरुवात जर केली तर मला वाटतं निश्चितच कोकणामध्ये अनेक मोठे उद्योजक निर्माण होऊ शकतील. चेन ऑफ हॉटेल जशी म्हणतो आपण, तशी चेन ऑफ या नारी निवासची सगळी निर्माण होईल की जेणेकरून माझ्याकडे आला पर्यटक तो तुझ्याकडे पाठवतो, तुझ्याकडला तिसरा, असा संपूर्ण साखळीमध्ये पर्यटक आपण खेळू शकतो आणि अनेक लोकांना त्याचा उद्योग निर्माण होऊ शकतो, अनेक लोकांना त्याचं काम मिळू शकतं आणि उत्पन्नाचं साधन उत्तम होऊ शकतं. नक्कीच. आणखी एक माझा महत्वाचा प्रश्न हे झाला आपण मगासपासून छोट्या छोट्या निवास न्यारी किंवा छोटे उद्योजक ज्यांना सुरुवात करायची त्यांच्याबद्दल. जे प्रोफेशनल आहेत त्यांच्या बाबतीत आता आलेली अडचण मी सांगतो. परदेशी पर्यटक थेट गोव्याला जेवतो, गोव्यावरनं तो मुंबईला जायचं असेल तर गोव्याला प्रेफरन्स देतो आणि गोव्यानंतर थेट तो सकाळी मुंबईत उतरतो रात्रीच्या प्रवासात. याला कुठेही हायवेवरची मोठी हॉटेल्स ही आपल्या खाण्यासाठी सेफ वाटत नाही, किंबहुना त्यांच्यापर्यंत त्यांचा जो सेफपणा आहे, त्यांची जी दर्जा आहे ती परदेशी पर्यटकांपर्यंत पोहोचत नाहीये. तर अशा हॉटेल व्यावसायिकांनी नेमकं काय केलं पाहिजे? म्हणून अशा हॉटेल व्यवसायाने सुद्धा एकत्र येऊन अशा तऱ्हेने जी काय सुंदर चांगली हॉटेल, आता बरीच हॉटेल होऊ लागल्यात कोकणामध्ये, खूप छान आहे, त्यांची चव छान असते, फक्त ती चव त्यांच्यापर्यंत गेलेली नाही, हा प्रॉब्लेम. ती गेली नाही, त्याच्यासाठी त्यांनी ते पब्लिसिटी हे केलं पाहिजे. किंवा मी तर त्यांना म्हणतो, हे करत असताना मोठमोठे ते टूर ऑपरेटर आहेत त्यांना तुम्ही आणलं पाहिजे तुमच्या भागामध्ये, त्यांना दाखवलं पाहिजे, त्यांना ठेवलं पाहिजे. हे तुम्ही दर वर्षाला अशा टूर ऑपरेटरना आणलं आणि त्यांना तो परिसर दाखवलात आणि त्यांना माहिती, तर मोठमोठे टूर ऑपरेटरच तुमचं हॉटेल बुक करतील महिने आणि ते अनेक देशामध्ये जाऊन ते पर्यटकांना घेऊन आणतील आणि सांगतील की गोव्यापेक्षा इथे चांगलं आहे. तर निश्चितच त्या दृष्टीने त्याचा परिणाम होईल. परंतु हे त्यांना थोडंसं कमिशन वाढवून देणं, ह्या ज्या गोष्टी थोड्या जरी या व्यावसायिक कौशल्य आहे ती संपादन करणं ही काळाची गरज आहे. तुम्ही गोव्यापेक्षाही सुंदर आहे हे एक वाक्य आणि जे असंख्य कॉल येतात, SMS येतात पर्यटन विषयक, त्यातला एक मी प्रश्न सांगतो तुम्हाला की माझ्या गावात समुद्र नाहीये, माझ्या गावात धबधबा नाहीये, माझ्या गावात छान असं काहीच नाहीये आणि म्हणून मी तर पर्यटनाच्या संदर्भात काही करू शकत नाही, असं एक न्यूनगंड असतं. खरं तर कोकणातल्या प्रत्येक गावातलं जे मंदिर म्हणा, तिथली छोटी घरं म्हणा, ही सुंदर असतात. ही दाखवण्याचा एक वेगळा व्यवसाय, त्याकडेही पाहिलं पाहिजे. पर्यटनाच्या संधी या केवळ निवडक ठिकाणी नाही आहेत, हा विचार रुजवायचं एक मोठं शिवधनुष्य आहे. आपण सुवर्ण कोकण पर्यटन विंगच्या माध्यमातून कसं काय करणार आहात ते तुम्हाला सांगतो. हे असं जर त्यांचे कोणाचे प्रश्न असतील तर त्याच्यामध्ये अनेक मार्ग आहेत. पर्यटनामध्ये खूप गोष्टी करण्यात येतात. एखाद्या गावामध्ये नॅचरोपॅथी सेंटर होऊ शकतं, एखाद्या गावामध्ये योगा सेंटर होऊ शकतं. अशा तऱ्हेच्या संकल्पना वेगळ्या, इको टुरिझमचं सेंटर होऊ शकतं. अशा तऱ्हेच्या योजना. माझ्याकडे समुद्र नसेल, ठीक आहे, माझ्या गावात सुद्धा समुद्र नाही, परंतु माझ्या गावामध्ये सुंदर मंदिर आहे, सुंदर कलाकारांचं एक सेंटर आहे. अशा तऱ्हेच्या सेंटर्सना प्रोजेक्शन देऊन की हे तुम्ही बघण्यासाठी या आणि हे बघत असताना तुम्ही उत्तम प्रकारे तुमचा पर्यटनाचा आनंद लुटा. इथे पक्षी वेगळे आहेत, इथे आणखी जंगलवाटा आहेत, इथे इको टुरिझमची अनेक गोष्टी आहेत, इथल्या मुलांना आनंद आहे, तिथे करवंद आहेत, म्हणजे जांभळं आहेत, ही सगळी फळं आहेत. हे खाण्याचा जो आनंद आहे तो तुम्ही लुटला पाहिजे
अशा तऱ्हेचं एखाद्या वेगळ्या तऱ्हेची संकल्पना घेऊन आपल्याला जाता येईल आणि या दृष्टीने जे काही मार्गदर्शन लागेल तर मला वाटतं सुवर्ण कोकणच्या माध्यमातून हे फार मोठं व्यासपीठ आहे मित्र जे पर्यटन विषयक आपल्या संधी शोधतायत, पर्यटन विषयक आपल्याला स्वतःला आर्थिक श्रीमंत होण्याचा मार्ग शोधतायत. अशा सगळ्यांसाठी महत्वाची गोष्ट म्हणजे स्क्रीनवर जो सुवर्ण कोकणचा नंबर येतो या नंबरशी आपण संपर्क करा. तुमचे पर्यटन विषयक केवळ प्रश्न विचारा आणि या प्रश्नांची उत्तरं समाधानकारकरित्या मिळवा, सभासदत्व स्वीकारा आणि एकूणच या श्रीमंत होण्याच्या मार्गात आपण स्वतःचे जे मानाचं स्थान आहे ते मात्र तुम्ही नक्की पटवा. सुवर्ण कोकणच्या सगळ्या चळवळीत तुम्ही सहभागी व्हाल हे मात्र नक्की. चव्हाण साहेब, आज इथे तुम्ही आलात, पुन्हा एकदा खूप सुंदर मार्गदर्शन केलं. खूप खूप आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.